नमस्कार, माझे नाव मनीष सुरजबाबू. आज मी तुम्हाला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन नंदुरबार येथील उत्तेजनार्थ मिळवणाऱ्या मनीष रोहिदास बागुल या कुमाराच्या आपण सूत्रसंचालन ऐकूया. तो इतकं छान बोलतोय की तुम्हाला सर्वांना त्याचे सूत्रसंचालन खूप छान आवडेल. त्याने उत्तेजनार्थ मिळवला आहे आणि त्याला 700 रुपये जे तालुकास्तरीयमधलं जिथं झालेलं तिथल्या सरपंचांनी त्याला 500 रुपये बक्षीस दिलेलं. तर कसं त्याचं जे सूत्रसंचालन होतं ते कशा पद्धतीने केलेलं, चला ते आता आपण बघून घेऊया. तर चला, ह्या व्हिडिओला जर तुम्हाला हे सूत्रसंचालन मिळालं, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया. मी तर असं केलंय की आपण जर असं केलं की आता आपण एक शेती बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले सायन माहिती तर मग ते सायन आपल्याला पहिले जी निघालेली जी मोठी दगड त्याच्यावर आपण दगड पहिले पसरवावी आणि मग त्याच्यावरून मुरू त्याच्यावरून एक चांगली काळी माती वगैरे जी चांगली माती यासाठी सगळ्यात छान माती दिसणार ती माती आपण टाकायची. त्याच्याने काय होणार की आता मी इथं पाणी टाकलं म्हणजे खाली जाईल आणि मग वाळू जी राहणार त्या वाळूमुळे ती मुरूच असणार, ती मुरूमध्ये सरळ ते पाणी जाईल आणि दगडांमुळे ते बरोबर भिजतच जाईल. मग हे आहे ते याचे फायदे. आणि मग आता जिथं खांब असतात, जिथे खांबाहून वीज येते त्या जागेवर भीती असते, तिथं रात्रीच वीज येते. त्यामुळं रात्री आपल्याला हे असतं, भीती असते. आपल्याला बिबट्या, वाघ, साप, विंचू अशा अनेक प्राण्यांबद्दल आपल्याला भीती वाटते. मग शेतकऱ्याला ह्या अशा गोष्टीमुळे भीती असत असते. मग सकाळी तर आपल्याला लाईट येत नाही. मग आपण जर सोलार पॅनलचा यूज केला तर आपण रात्री सकाळी 24 तास आपल्याला वीज भेटत असते. सोलार पॅनलमुळे आपण जर मोटर चालू केली तर ठिबक सिंचनाद्वारे बरोबर इथं पाणी जात असतं. तर या ठिबक सिंचन हे बघा, इथं पाणी जात असतं. हे ठिबक सिंचनाद्वारे इथं पाणी जात असते. तर या ठिबक सिंचनाचं आणि सोलार पॅनलमुळं हे जर पाणी गेलं म्हणून इथं आपल्याला रात्री आपल्याला साप, विंचू, वाघ, बिबट्या यांची भीती नसते. तर हे होतं माझं प्रोजेक्ट. धन्यवाद. कोणती शेती केलेली आहे? आयुर्वेदिक शेती केली सर. आणि हे जे आहे काय आहे ते हे जे कोरोनामध्ये जे आपण या तुळशीचा काळा बनवायचो. मला नेहमी जर आम्हाला सर्दी झाली, खोकला झाला तर दवाखान्यात जायला थोडीशी भीती वाटायची. मग आम्ही तुळशीचा काढा बनवायचो आणि 2 दिवस झाले की आमचं सर्दी खोकला गायब. मग या तुळशीमध्ये एवढं पावर असते. आता मग ही गवती चहा, या गवती चहाला जर आपण कोरी चहामध्ये टाकून पिलं तर अतिशय छान असं आपल्याला ते लागते आणि त्याच्यामुळे आपल्याला ते आरोग्यही चांगलं राहतं. आणि मग ही जी तुळशी आहे, अनेक प्रकारची तुळशी असतात, पण ही जी तुळशी असते ती डोंगरावर मिळते. या डोंगरी तुळशीचं जर आपण याचं वाद जरी घेतलं तरी 4-5 दिवसामध्ये आपलं हे जातं. सर्दी खोकला जातो. हे सर्व आपलं तर हे सर्व जे आहे ते औषधी वनस्पती आहे. धन्यवाद. फार सुंदर बोलतो. काय नाव मनीष रोहिदास बागुल. कितीला जातो? 5वीला. एखाद्याला पटवायचं काम जर असेल आणि एवढं